पक्षी नव्हे सरपटण प्राणी बनवेल. लक्षात ठेव आधी कुणी सामान करावे लाल नसे. लक्षात ठेव अजून सांगतो विचार कर आल्या बाबी मागेला मला शरण या माझ्या भक्तांना शरण या आणि तुमचं मरण चितवा. तुझे ही चरण धरणार नाही न तुझ्यापेक्षा भक्तांचेही धरणार. तुमच्या या वल्गना अनुग्रहणासाठी मला कितीचा वेळ लागेल काही आहे.
मुळाशी कारण आहे. असं कोणतं? असं कोणतं असेल तर आम्ही स्वर्गस्थ गंधर्व ज्यावेळी 6 महिन्यांनी भरणारा श्रमास्थ गर्भात हा. भूत भविष्य वर्तमान कालाचा खंत चालतो. भूतकाळात काय घडलंय, भविष्यात काय घडवायचं आहे आणि वर्तमानात जे काही घडतंय याचा खल तिथं चालतो. तिथं देव देवता उपस्थित असतात आणि देवदेवतांचे ऋषीमुनी आणि यांच्या मनोरंजनासाठी अष्टरंभांचं नृत्य, गणगंधर्वांचं गायन. त्यातील आम्ही चित्रमा आणि सुलोचन अशा प्रकारचे 2 गंधर्व आणि हे सुरू असतात. आम्हाला देवांचं मनोरंजन करता करता आम्हाला थोडी मदिरा जास्त झाली आणि आमचा ताल बेताल होऊ लागला. पण याचकडे देवदेवतांनी दुर्लक्ष केलं आणि अष्टरंभांपैकी एक रंभा उर्वशी याचं अप्रतिम नृत्य पाहून आमच्या मनाचा तोल गेला आणि त्याच नंतर उर्वशीचा पल्लू ऐन त्यावेळी उर्वशीचा पल्लू घसरला गेला आणि तोच सावरण्याकरिता आम्ही दोघे पुढे सरसावलो. तेवढ्यातच देवगुरु देव दरबारात एखाद्या नर राक्षसा पण मुकला. म्हणूनच तुम्हाला हा देवगुरु बृहस्पती तुम्हाला शाप देतो. मृत्यू लोकाच्या ठिकाणी अरण्यात नर राक्षस होऊन पडले. पण शास्त्र आधारे पराक्रमाला पारितोषिक, दानाला दक्षिणा, प्रतिज्ञेला प्रमाण, त्याचप्रमाणे शापाला उशाप आणि शास्त्र आधाराची याचना करता क्षणी देवगुरु बृहस्पतींच्या मुखावाटे शब्द बाहेर पडले. हो, आहे तुम्हाला उशाप आणि तो कोणता असेल तर ज्यावेळी विश्वाचा पालन करता देव, वैकुंठीचा नारायण अर्थातच विष्णू याच्या हाती असणाऱ्या शस्त्राचा आघात ज्यावेळी तुमच्या नर राक्षस तुमच्या देहावर होईल त्याच वेळी तुम्हाला पूर्वस्वरूप प्राप्त होईल आणि तुमच्यासाठी स्वर्गाचे दार उघडले जाते. म्हणून ते पहा. वैकुंठीचा नारायण या गंधर्वाचा उद्धार झालाय खरा, पण समजू लागल्या दिवसापासून तुझी आम्ही भक्ती केली. तुला नामस्मरण केल्याशिवाय अन्नाचा कण अथवा पाण्याचा थेंबही आम्ही भक्षण केला नाही. देवा, त्याचं हेच काय फळ आम्हाला दिलं असतं. राजा सत्यजित आणि सत्यवती, तुम्हाला काय वाटलं हे मी जे सर्व केले ते फक्त या गंधर्वांचा उद्धार व्हावा म्हणून नाही, तर हे नाट्य मी का घडविलंय याच्याही मुळाशी कारण. मला तुला मूर्तिमंत स्वरूपात दर्शन द्यायचं होतं. एवढंच नव्हे तर साऱ्या विश्वाला कळायला हवं एका यशस्वी पुरुषाच्या मागे जेव्हा पतिवृत्तीची पुण्याई असते त्यावेळी प्रत्यक्ष देव सुद्धा त्या पतिवृत्तीच्या पुण्याईच्या जोरावर त्या पातिव्रत तेजामुळे प्रत्यक्ष भक्तांसमोर मूर्तिमंत स्वरूपात उभा राहतो. राजकर्त्या, मी ते अवतीर्ण झालो त्याच्या मुळाशी तुझी भक्ती होतीच, पण नारी शक्ती म्हणजे काय हे मला साऱ्यांना पटवून द्यायचं होतं. राजकर्त्या, ज्यावेळी ही स्त्री तुझ्या संसारात होती त्यावेळी तुझ्या संसारात कोणत्याही प्रकारचं संकट नव्हतं, कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती ना कोणत्याही प्रकारची न्यूनता नव्हती. पण ज्यावेळी दुसऱ्या स्त्रीच्या सांगण्यावरून तुझ्या या संसार देवतेला तू तुझ्या संसारातून बाहेर काढलंस त्याचवेळी तू तुझ्यावर संकटांचे डोंगर अडवून घेतलेस. नारी शक्ती म्हणजे काय हे मला फक्त तुलाच नव्हे तर माझ्या साऱ्या भक्तांना सांगायचं होतं. भक्तजन हो, नारी शक्ती म्हणजे अथांग महासागर आहे, तिचा अंत कधी लागणार नाही. स्त्री ही ठरली तर सती, नाहीतर उकिडावरची माती. ज्यावेळी स्त्री एका पुरुषाच्या मागे गंभीरपणे उभी राहते त्याचवेळी ती त्याच्या घराचं स्वर्ग करते. पण जर तिच्या मनात आलं तर ती एखाद्या स्मशानातील भयग्रस्त वातावरणही करू शकते. भक्तजन हो, आपल्या स्त्रीवर दृढ अशा प्रकारचा विश्वास ठेवा जेणेकरून तुमच्या संसारात दुःख, क्लेश, अधोगती होणार नाही. राजकर्त्या, माझ्या आशीर्वादामुळं 32 लक्षणी पुत्र तुझ्या पत्नीच्या पोटी जन्म घेईल, तो तुझ्या कुलाचा उत्कर्ष आणि तुझ्या राष्ट्राचा विस्तार करेल. आई शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद.